नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अक्षूज ब्युटिफुल लाईफ. आणि आजच्या ब्लॉगच्या सुरुवातीला माझ्यासोबत आहे आर्या. तर आर्या आता झोपेतून उठलेली आहे, इरा झोपली आहे. तर मग मी ब्लॉगला सुरुवात केली, कारण की इरा उठली की मला सुचत नाही काहीच. आणि आता संध्याकाळचे 4:30 झालेले आहेत. तर मी फ्रेश झाली आहे, आर्या आता उठली आहे आणि ती आता फ्रेश होईलच. सो येस. आणि हां, मला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करायचं होतं की काल जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की मी भाजीला गेली होती मंडईमध्ये. तर तिथूनच मी रविवार पेठेत पण गेले होते. आणि रविवार पेठेमध्ये एक दुकान असं आहे की जिथे ना मुलांचे कपडे, लहान मुलांचे जे घरात घालायचे डेली वेअरचे कपडे आहेत, मुलांचे मुलींचे दोन्ही पण, जसं की टी शर्ट, पॅन्ट्स, ट्रॅक पॅन्ट, त्यानंतर काय बोलतात त्याला, आपल्या मोठ्या ह्यांचे लेडीजचे गाऊन, त्याच्यानंतर बरमोडे वगैरे असे बरेच बरेच प्रकार तिकडे ना खूप रिझनेबल मिळतात. तर आम्ही आर्याला आणि इराला पहिल्यापासून जे घरात घालायचे कपडे आहेत तर ते नाईट ड्रेससारखे पण तुम्ही घालू शकता, किंवा घरात डेली वेअरसाठी मग खाली जर सपोज आपण चाललो आहे भाजी वगैरे आणायला किंवा जस्ट राऊंड मारायला तर तेव्हाही घालू शकता. खूप कम्फर्टेबल. आर्याला तर इवन असे हेवी ड्रेस वगैरे आवडत नाही, तिला तेच जास्त आवडतात. तर ते मी काल घेऊन आले. तर मी म्हटलं तुमच्याशी शेअर करते, जर तुम्हालाही म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं वगैरे असेल तर तुम्ही असं प्रेफर करू शकता. आणि काहीच हरकत नाही, क्वालिटी पण की वाईट नाही आहे, चांगली क्वालिटी आहे. दाखवते बघा, ही अशी पॅन्ट आहे. तर ही मी 2 वर्षाच्या मुलीच्या अकॉर्डिंग, तसं तर आर्या आता 2.5 वर्षाची आहे आणि इरा आता 1.5 वर्षाची होईल. पण इरासाठी भरपूर आहेत, पण काही दिवसांनी काय होतं, आर्याचं इराला पण येऊन जातं. तर म्हणून हे बघा अशा प्रकारच्या पॅन्ट्स आहेत. तर त्या 5 घेतलेल्या आहेत. तर ही 1, त्यानंतर ही 2, ही 3 आणि 4 आणि ही 5. आर्या लपले ह्याच्या पाठी. तर अशा 5 ह्या पॅन्ट्स आहेत, फुल पॅन्ट्स आहेत. तो फुल पॅन्ट घेण्याचं कारण की आता थोड्या दिवसांनी म्हणजे ऑक्टोबरची हीट गेल्यानंतर थंडी सुरू होईल. आणि आता तर गरम व्हायला सुरू झालेलंच आहे. तर मग पुढच्या महिन्यात पण मे बी गरमच होईल. तर त्यानंतर हे यूज होणार आहे. आणि तसंही त्यांना इथं जवळपास जायला लागतातच असे कपडे. आणि इराचं काय होतं, इराला बऱ्याचदा ना डायपर घातलेलं नसतं मी घरामध्ये. तर तिचं ना खूप साऱ्या पॅन्ट्स निघतात, सूच्या शीच्या भरपूर पॅन्ट्स निघतात. तर त्यामुळे माझ्याकडे दुसऱ्या ज्या अशाच प्रकारच्या आहेत, ज्या मी ह्याच्या आधी घेतल्या होत्या तेव्हा इरा खूप लहान होती. तेव्हा 1 डझन घेतलेल्या होत्या. आणि हे काय होतं की 250-300च्या आतमध्ये आपल्याला 5 मिळून जातात आणि चांगल्या क्वालिटीचे. सो येस. आणि नेक्स्ट आहे हे फुल स्लीव्सचे टी शर्ट्स. आता फुल स्लीव्सचे टी शर्ट मी ह्याच्यामुळे घेतलेत की सध्या आत्ता मच्छरमुळे बरंच काय काय चालू आहे. त्याच्यामुळे आपण बरंच ऐकतोय की मच्छरांमुळे मुलांना ताप येतोय, आजारी पडत आहेत आणि डेंग्यू वगैरेची साथ होते. तर त्याच्यामुळे हे फुल स्लीव्सचे मी 5 टी शर्ट्स घेतले. तर हे 1, 2, 3, त्यानंतर हे 4 आणि हे 5. पुन्हा एकदा आर्या झाकून गेली. तर असे 5 आहेत. ठीक आहे. तर हेही, आणि ह्याचं कापड ना थंडीच्या अकॉर्डिंगच आहे, छान आहे, मऊ आहे आणि जाड आहे. तर शिवाय त्याच्यानंतर हे हाफ स्लीव्सचे टी शर्ट्स. तर हे पण ना पॅन्ट्सवर, शॉर्ट्स पॅन्ट, फुल पॅन्ट ह्याच्यावर पण छान दिसतात. तर ह्याचेही 5 आहेत. हे 1, त्यानंतर हे 2, प्रिंट्स पण छान आहेत. त्यानंतर हे 3, हे 4 आणि हे 5. तर हे पण 5 आहेत. तर असं म्हणजे फुल पॅन्ट्स 5, फुल स्लीव्सचे टी शर्ट 5 आणि हे रेग्युलर स्लीव्ज आहेत ज्या नॉर्मल हाफ स्लीव्ज, तर त्याचे 5. तर असे मी ह्याच्यासाठी घेतलेत. आणि शिवाय एक टॉवेल घेतला आहे, हा पिंक कलरचा आहे. आणि इथे ना असं टेडी बेअर आहे आणि फ्लावर्स आहेत. तर छान आहे. एकूण मी एवढी सारी त्यांची शॉपिंग केलेली आहे. तर काल म्हणजे असं काही ठरलेलं नव्हतं की ह्यांची शॉपिंग करायची, भाजीला म्हणून गेलो. मग श्रीच्या मनात आलं की चल त्यांचे घरात घालायचे कपडे आणि मुलांचे आहेत ना बाहेर जाण्याच्या, म्हणजे बाहेर जायचे जे कपडे असतात ना त्याच्यापेक्षा हे कपडे त्यांना जास्त लागतात. कारण सांगते, आता सपोज मी आर्याला कुठेही घेऊन गेले, कोणाच्या घरी, कार्यक्रमात, लग्नात इवन, तर तिचं कसं होतं, तिला जो फ्रॉक घातला आहे किंवा जो ड्रेस घातला आहे हेवी,
तर ते तिला ना काही वेळानंतर नको असतं. ती तिथे कार्यक्रमातच मला बोलेल, मम्मा हे मला नको आहे, हे मला काढून टाक. मग तिला परत असाच ड्रेस घालायला लागतो. किंवा आत्ता तिने हा घातला ना फ्रॉक, दाखव गं बेटा फ्रॉक तुझा. तर हा तिचा मिशोचा फ्रॉक आहे. आता हा जुना झाला बराच, तर मिशोवरून घेतला होता मी तिच्यासाठी. तर असे कपडे तिला आवडतात. तिला ते हेवीवाले नाही आवडत. आणि जरी त्याचं आतलं ना सगळं व्यवस्थित असेल ना, तरी तिचं म्हणणं असतं की मम्मा हे मला टोचतंय. तिचं ते असं असतं आहे ना. तर येस. आणि इरा मात्र नवीन कपडे घालून खूप खुश होते. तिला लगेच वाटतं की आता हा आपल्याला बाहेर जायचं आहे ना बेटा. येस. तर त्याच्यामुळे आता इरा झोपली आहे आणि हे असे. तर आता जाते, चहा बनवते आणि आज ब्लॅक टी करणार आहे कारण दूध नाही आहे घरात. इरा उठायच्या आधी मग मी काय करेल, इथून दूध आणेल आणि गरम करून ठेवेल. तर तोपर्यंत मी ब्लॅक टी घेते. सो येस. आणि आता पुढे काय करते इव्हनिंगचं तेही तुमच्याशी शेअर करेल. सो स्टे कनेक्टेड. तर इथे मी आणि आर्या आम्ही दोघीजणी आलो आहोत किचनमध्ये चहा बनवायला. सो आर्याला खूप आवडतं किचनमध्ये असं प्लॅटफॉर्मवर बसायला. आणि शिवाय इराला पण हे आवडतं. पण मी इराला नाही बसवत इथे, कारण की ती खूप लहान आहे आणि ती नीट नाही बसत ॲक्च्युली. आणि थोडासा जास्त चहा ठेवला श्रेयाला की त्यालाही होईल. तर हे असे ग्लास माझ्याकडे आहेत, बरेच आहेत. माझ्या लहानपणीचे ग्लास आहेत, लहानपणीच्या खेळणीतले. तर ते मी मम्मीच्या घरी होते, ते मी घेऊन आले कारण की मग इरा आणि आर्याला होतात खेळायला म्हणून. सो येस. आता इथे चहा पावडर आणि साखर टाकते. एवढ्याला मी 2.5 ते 3 चमचे साखर टाकली, म्हणजे माझा चमचा त्या हे आहे. आणि चहा पावडर संपत आली आहे, तर म्हणजे आता अजून 2दा चहा होईल. संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी आणायला लागेल. सो येस. तर चहा होतोय तोपर्यंत आपण काय करूया, व्हिडिओ तर करतोच आहे आपण, काय करूया. तर आज ॲक्च्युली आहे ना, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला गुलाबजाम करायचे, तर ते माझं राहून गेले होते काल करायचे. मला वेळच मिळाला नाही कारण की सगळ्या भाज्या निवडून वगैरे ठेवण्यामध्ये माझा खूप वेळ गेला. तर म्हणून मग मी ते गुलाबजाम आज बनवणार. आणि शिवाय मी दहीवड्याचं पीठ बनवलं आहे. तर मिस्टरांना फोन करून सांगणार येताना दही घेऊन या, श्रीला सांगेन. आणि मग रात्रीच मी आज गुड गर्ल. तर रात्रीच मग मी आज दहीवडे पण बनवणार आहे. आणि उद्या मग ते खायला होतील संडेला, कारण की दहीवडे ना जरा एक 7-8 तास मुरले ना छान की मग ते छान लागतात. आणि माझी दहीवडे बनवायची पद्धत खूप सिंपल आहे. तर ती माझी ॲक्च्युली मम्मीची पद्धत आहे. हां, साखर नाही, साखर नाही खायची. हो देऊ का? ही साखर मागते, हिला सांगा साखर खाणं चुकीचं आहे की नाही. हॅलो एव्हरीवन. तर आता संध्याकाळ झाली आहे, वाजलेत संध्याकाळचे 6:45, म्हणजे 20 मिनटं आहेत 7ला, म्हणजे टिकली पडली. तर आत्ता श्रीला फोन केला होता. तर आर्या इरासाठी मी स्नॅक्स केलेला आहे आणि श्रीला फोन केला होता की स्वयंपाकात काय करू. तर मला ना ॲक्च्युली 2 दिवस झालं इडली चटणी सांबार खायची इच्छा होत होती. तर ते मी त्याला सांगितलं होतं, तर तो तेच म्हटला की मी पीठ घेऊन येतो रेडीमेड आणि मग आपण करूयात. तर डिनरलाही आम्हाला चालते, म्हणजे मला तरी चालते आणि हल्ली श्रीला पण चालते. नाही तर श्रीचं असं होतं की त्याला नाश्त्याचे पदार्थही नाश्त्यालाच हवे. तर असं पण इडली चटणी सांबार हे खाल्लं की पोट पण फुल होतं. आणि माझा आवडता पदार्थ आहे, म्हणजे साऊथ इंडियन फूड म्हणण्यापेक्षा हे इडली, डोसा, आप्पे, येस उत्तप्पा वगैरे. तर हे मला कधीही दिले तरी मी खाऊ शकते, ब्रेकफास्ट, लंच, डिनर कधी. तर मग तो प्लॅन आहे. तर इरासाठी खिचडी आहे दुपारची आणि आर्या
इडली खाते. सो मग मला आता वेगळं काही करायची गरज नाही आहे. तर आता 6:45 झाले, तर मी पटकन दिवा लावून घेते. आणि आज श्रीने खूप छान पूजा केली आहे. तर सकाळच्या पूजेचा मी थोडासा व्हिडिओ काढलेला आहे, तर तो तुम्हाला इथे पुढे शेअर करते. आणि आता दिवा लावून घेते आणि मुलींना भरवते. सो आज थोडंसं रिलॅक्स असणार आहे, कारण की इडली करायची आहे. तर इडली एका साईडला होते आणि एका साईडला सांबार आणि चटणीसाठी नारळ आहे घरात. तर श्रीला सांगेल मी, तो आला की नारळ फोडून देईल. इरा शेजारी आणि ती रडते, माहिती नाही काय झालं आहे. तर आता बघते आणि भेटते थोड्या वेळात. तर हे पहा, मस्त अशी सकाळची म्हणजे स्पेशली चतुर्थीनिमित्त मिस्टरांनी अशी मस्त पूजा केली आहे. तर आपल्या मंदिरात बाप्पा आहे, स्वामी आहेत, बाळकृष्ण आहे, लक्ष्मी माता आहे, त्यानंतर अन्नपूर्णा माता आहे, साईबाबा आहेत, असे सगळे देव आपल्याकडे आहेत. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे सोमवार. तुम्ही जे आधीचं सगळं पाहिलं तर ते होतं सॅटर्डेचं. आणि संडेला, मग सॅटर्डेला तर त्यानंतर मी काही शूट नाही केलं, कारण की आमचं ठरलं होतं इडली सांबार चटणीचा बेत. आणि मग तो आम्ही मस्त केला. पण त्या ह्याच्यात ना एवढी गडबड झाली, कारण थोडासा वेळ लागला त्या गोष्टीला करायला. आणि त्यात मग ह्या दोघींचा खाऊचा टाईम म्हणजे जेवणाचा. तर इरा तितका असा वेळ घेत नाही जेवायला, पण आर्या खूप वेळ घेते. त्यामुळे माझं खूप टाईम त्यांच्यातच जातो. आणि त्यानंतरचं मग बाकीचं सगळं आवरणं वगैरे, तर माझी जरा दगदगच होते, कारण एकटीने सगळं करायचं असतं म्हणून. तर एनिवेज, तर मग काय सांगणार होते, सॉरी मी विसरले. तर येस, तर काही नाही, तेवढं तर शूट केलं आहे. आणि संडेला मी ठरवलं आहे की संडेला मी सुट्टी घेणार ह्या गोष्टीतून. आणि तुम्ही तर म्हणाल आत्ता तर कामाला सुरुवात केली आणि लगेच सुट्टी. तर येस, संडेला मी तरी सुट्टी घेणार. आणि आजपासून डेली ब्लॉग टाकीन. तर हा ब्लॉग तुम्हाला आजच येईल. 1 मिनटं थांबतेस का, ही मला अशी त्रास देते. तर हा ब्लॉग तुम्हाला आजच येईल. आणि आता मी एवढं बोलून झालं की लगेच ब्लॉग एडिट करेल आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे 4-5पर्यंत तुम्हाला पोस्ट करेल. आणि मला एक टायमिंग ठरवायचं आहे ॲक्च्युली ब्लॉगचं, की नाही का, एक स्पेसिफिक टाईम, जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की मी कधी ब्लॉग अपलोड करते आहे. सो तुम्ही त्या वेळेला ते बघू शकाल. आणि बेल बटन क्लिक करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण ना व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि हिला इग्नोर करा. तर आता मी एवढी अवतारात आणि थकलेली दिसते, कारण माझी घरातली कामं झालेली आहेत. आता ह्या मॅडमला भरवायचं आहे. इरा तर तिकडे झोळीमध्ये झोपलेली आहे. आता हिला भरवायचं आहे आणि हिला पण झोपवायचं आहे. सो त्यानंतर मग मी जेवणार वगैरे. आणि मग पुढे काय, तर मग इथेच थांबते. आणि नेक्स्ट ब्लॉग आत्तापासूनच मी सुरू करणार, कारण की तुम्हाला उद्या म्हणजे ट्यूजडेला ब्लॉग देण्यासाठी मी एक नवीन ब्लॉग सुरू करेल. आर्याचं ॲक्च्युली आहे ना, स्कूलला तर जात नाही म्हणजे काय तेच सांगते मी. 9:30ची तिची स्कूल असते. तर मी तिला 8-8:30ला उठवायला घेते. अर्धा पाऊण तास तिला उठवण्यातच जातो. एकदम अशी गाढ झोपलेली असते, हू नाही चू नाही काय नाही, उठतच नाही. आणि मग आज तिची ॲक्च्युली स्कूल त्याच्यामुळे मिस झाली. 9:15 वाजेपर्यंत मी तिला उठवलं आहे, तरी ती उठली नाही. मला 9:30ची स्कूल आहे, तर म्हटलं जाऊन द्यायचं सोड. असं म्हणून तिच्या एवढ्या सुट्ट्या झाल्या. तिची टीचर एक दिवस मला बोलणार आहे की मध्यंतरी तर ठीक आहे, बरं नव्हतं वगैरे म्हणून. आता पण ॲक्च्युली फक्त सर्दी आहे ना, सर्दी आहे ना तुला, फक्त सर्दी आहे, बाकी काही नाही. दोघींना सर्दी आहे, इवन श्रीला पण सर्दी आहे. त्यातल्या त्यात मी वाचली आहे अजून तरी. तर लेट्स सी, कारण वातावरण बदलतं आहे, गरम होतं आहे, पाऊस पडतो आहे, का चाललं आहे काय माहिती. तरी येस, आता जास्त बडबड नाही करत, इथेच थांबते. हा ब्लॉग इथेच एंड करते. ब्लॉग पूर्ण पाहिला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा फर्स्ट टाईम बघत असाल तर. आणि येस, भेटूयात नवीन ब्लॉगसहित. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. बाय कर बेटा. बाय.